आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा होती आणि या महापूजेदरम्यान 2 वेळा मुख्यमंत्री अडखळलेले आपल्याला बघायला मिळाले। हा व्हिडिओ सुरुवातीला तुम्ही बघताय। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या हस्ते पूजेला जी महिला उभी आहे त्यांचा सत्कार होणार होता, मात्र मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने ती जी साडीचोळी होती ती विठ्ठलाचरणी अर्पण केली। मात्र लगेच लक्षात येता पुन्हा त्या महिलेला कुंकू लावत त्यांच्या हातामध्ये त्यांनी तो साडीचोळीचा जो आहेर होता तो दिला। त्यानंतर ती जी महिला आहे आपण बघतोय की हार देत आहेत एकनाथ शिंदेच्या हातामध्ये आणि त्यांच्या पत्नीच्या हातामध्ये, आणि त्यानंतर एकमेकांच्या गळ्यामध्ये ते टाकताना या ठिकाणी दिसत आहे। दुसरी चूक या ठिकाणी जी घडली किंवा अडखळलेले मुख्यमंत्री आपल्याला बघायला मिळाले ते म्हणजे या नंतरच्या फुटेजमध्ये घडणार असं होतं की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे जोडपं महापूजेला आलेला आहे वारकऱ्यांमधून त्यांचा सत्कार होणार होता, मात्र एकनाथ शिंदे यांना नेमकं कुणाचा सत्कार करायचा आहे ते लक्षात आलं नाही। मात्र त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी जे वारकरी आलेले होते पूजेसाठी त्यांचा त्या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला, मात्र टोपी घालायची ती त्या ठिकाणी विसरले। त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्याला पाठीमागून कुणीतरी टोपी दिली, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या वारकऱ्याला टोपी देखील दिली आणि त्यांचा सन्मान केला। त्यानंतर फोटो सेशनसाठी मुख्यमंत्री उजव्या बाजूला आणि त्यांच्या पत्नी डाव्या बाजूला अशा प्रकारे उभं राहायचं होतं। तेव्हाही मुख्यमंत्री थोडेसे अडखळलेले आपल्याला बघायला मिळाले। कुठं उभं राहायचं हे न कळाल्यामुळं आणि लगेच लक्षात आल्यामुळं मुख्यमंत्री स्वतः उजव्या बाजूला गेलेले बघायला मिळाले आणि त्यांनी आपल्या पत्नीला डाव्या बाजूला ढकललं। त्यानंतर त्यांच्या बाजूला वारकरी जे जोडपं होतं ज्यांना पूजेचा मान मिळाला होता ते त्या ठिकाणी उभे राहिले आणि या ठिकाणी फोटो सेशन संपन्न झालं। मुख्यमंत्री आणि पूजेचा मान मिळालेले वारकरी यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा झाल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी देखील विठ्ठलाची महापूजा केली। अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि पूजेचा मान मिळालेल्या वारकऱ्यांच्या हस्ते आज विठ्ठलाची महापूजा पार पडली।